झालं स्टार्ट. तर आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या वरदानांची लिस्ट वाचून आणि आपल्या दिवसाचा शेवट आजच्या दिवसात माझ्या बाबतीत काय चांगलं घडलं, ओके, कुठल्या गोष्टीसाठी मी कृतज्ञ राहू शकते, अशा 2 गोष्टींनी केल्यामुळे आपला दिवसही छान जात जाईल आणि आपली रात्रसुद्धा छान जात जाईल. बेसिक कॉन्सेप्ट हीच आहे, ओके. त्याच्यानंतर आज आपल्याला काय करायचं आहे, तर जसं मी म्हटलं होतं की पहिल्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपल्याला ज्या सुचतील अशा बेसिक आपल्याला जे वरदान वाटतील आपण त्यांची लिस्ट काढून घेणार आहे. पण त्याच्यानंतर पुढचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण अजून डीप जाणार आहोत. अजून डीप म्हणजे जितकं आपण सूक्ष्म लेवलवर जाणार आहोत, ओके, तितक्या गोष्टी आपण हे करणार आहे. तर आजचा दिवस जो आहे हा आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या आरोग्यासाठी करायचा आहे. सुरुवात नेहमी आपल्या स्वतःपासून असते, ओके. तर आज आपण आपल्या आरोग्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर माझ्या आरोग्यासाठी, ओके, मी कशाचे आभार मानू शकते, हा आपला आजचा होमवर्क असणार आहे. आपण सगळ्यांनी लहानपणापासून नेहमी ऐकलं असेल की आरोग्य ही धनसंपत्ती आहे, ओके. हा सुविचार बऱ्याच वेळेला ऐकला असेल, लिहिला असेल वहीवर किंवा अनेक वेळा हे केलं असेल, पण कधी कुणीच ना त्याचा बारकाईने आपल्याला ती गोष्ट समजावून नाही सांगितली किंवा एक्झॅक्टली काय त्याचं आपल्याला कधी कुणी एक्सप्लेन नाही केलं, म्हणून आपल्याला पण ती कधी समजली नाही. आज ज्याची जी हेल्थची कंडिशन असेल, ओके, आजच्या क्षणाला आपली ज्याची हेल्थची कंडिशन असेल, लक्षात घ्या, लहान होतो तेव्हा आपण कसे होतो, आपण सगळे हेल्दी होतो. ज्यावेळेला आपण बालपणात होतो, ज्यावेळेला आपण कधीतरी 17-18 वर्षाचे होतो किंवा आपण 20-22-25च्या एजमध्ये होतो, आपण सगळे हेल्दी होतो. आपल्याकडे ही संपत्ती होती, परमेश्वराने आपल्याला ती देऊन पाठवली होती, पण आपण तिला कधीच कृतज्ञ न राहिल्यामुळे आज जर आपल्या हेल्थला काही प्रॉब्लेम असतील तर ते बिकॉज ऑफ दॅट, कारण आपण त्याचे कधीच आभार मानलेले नाही आहेत. आणि आपण काय करतो, जगात सगळीकडे बघतो की वय झालं की लोक आजारी पडतात, वय वाढले की लोकांना हे त्रास होतात, आणि ह्या गोष्टींना आपण गृहीत धरले की हां वय झालं ना, आता काय गुडघे दुखणारच, आता काय हे असं होणारच, आता काय ते तसं होणारच. पण का आपण कधी ऐकलेलं नाही आहे का की 90मधले सुद्धा काही लोक आहेत की जे एकदम अजूनही टनाटन आहेत, एकदम ज्यांना काहीच झालेलं नाही आहे, ते मस्त चालतात, फिरतात, त्यांचे दात पडलेले नाही आहेत, हवं ते सगळं खातात, सगळं काही करतात. लोक आहेत ती आहेत व्यवस्थित आहेत की नाही, मग कारण की आपल्याला नाही माहिती, आपल्याला वाटतं ही लोक अशी काय करत असतील बरं की ह्यांची हेल्थ एवढी चांगली आहे, ओके. आपल्याला काय माहिती की त्याच्या पाठीमागे त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या काय टाकलेलं आहे. कुणाच्या मनामध्ये असंही असेल की अरे मी किती वर्षाचं झालो तरी मी मस्तच राहणार आहे, आणि आपल्या मनामध्ये काय नाही, वय झालं की असं होतं. बघा, आपल्या आतमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ना, रिझल्ट आपल्याला त्याच्याने मिळतो, ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे ना, आपल्या प्रत्येकाला काय वाटतं, काय मी आजारी पडावं, मला काय हे दुखावं असं मला वाटतं का, असं नाही कुणाला वाटत, आणि असं कुणी विचार करतही नाही. पण आपण ज्या पद्धतीचे विचार करतो ना, लक्षात घ्या, कृती करणं आपल्या हातात आहे, परिणाम येणं आपल्या हातामध्ये नाही आहे, ओके. तर आपण ज्या प्रकारची कृती करतो तसे परिणाम आपल्याला मिळत जातात. परिणाम कुणीही थांबवू शकत नाही, ओके. तुम्ही चहा करताना साखरेऐवजी मीठ टाकलं तर चहा खारट लागणं हा परिणाम तुम्ही थांबवू शकत नाही काहीही करून, कारण तुमची कृती करून झालेली आहे, ओके. तसंच एकदा का आपण आपली विचार करण्याची कृती करून झाली ना, मग तिचे परिणाम येण्यापासून आपण त्यांना नाही थांबवू शकत. म्हणून आपल्या हातामध्ये काय आहे, कृती करणं, विचार करणंच हे आपल्या हातामध्ये आहे, आणि ते चांगल्या प्रकारे करणं, चांगल्या भावनेने करणं. मग आता आपले जे आरोग्य आहे, आपली जी हेल्थ आहे, ओके, याच्यासाठी आपण याच्या अगोदर कधी आभार मानले होते का? जसं मी त्या दिवशी बोलले, दुखलं की आपण दुखतंय 10 वेळा बोलतो, एका दिवसात 10 वेळा बोलून मोकळं होतं. आता समजा एखाद्याची कंबर दुखत असेल, आई गं कंबर खूप दुखते, काय बसायलाच होत नाहीये, मला तर त्रास होतोय खूप, आपण किती वेळा बोलतो. पण चांगलं होतं तेव्हा एकदा तरी बोललो का की इतकी चांगली, आपल्या लक्षच नसतं, चांगल्या गोष्टींकडे आपला कधी फोकसच नसतो. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे, ओके. तर म्हणून आपल्याला आता काय करायचंय, आपला सगळा जो फोकस आहे ना तो फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीकडे घेऊन जायचा आहे,
याच्यानंतर. ओके. आणि जरी दुखत असेल बघा, आज एखाद्याला काही त्रास होत असेलही, मी नाही म्हणत नाही. ओके. पण त्या समजा फॉर एक्झाम्पल आज एखाद्याची कंबर दुखते. ओके. तर इतकी वर्ष ती चांगली होती ना, तिच्यासाठी आपण तिचे आभार मानूया. ओके. की इतकी वर्ष माझ्या कमरेने मला इतकी साथ दिली, इतकं काम करायला मदत केली, आज इतकं माझ्यासाठी केलं, मी तिच्यासाठी आभारी आहे. म्हणजे आज दुखत असून तुम्ही ती खूप चांगली आहे, खूप मस्त आहे असं नाही बोलू शकत कदाचित. ओके. पण ती इतकी वर्ष चांगली होती, तिच्यासाठी आपण आभार मानूया. तिने आपल्यासाठी काय काय केलं, आपण त्याच्यासाठी आभार मानूया. तर जसं मी काल म्हटलं की आपल्याला कृतज्ञ राहायचं असतं, तेव्हा आपल्याला आठवतच नाही की कशासाठी कृतज्ञ राहायचे. ओके. पण आज मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगणार आहे. आज आपल्या शरीरासाठी, जर आजचा दिवस आपल्या फक्त शरीरासाठी आपल्याला करायचं आहे. ओके. पण आपल्या शरीरामध्ये काय काय आहे आपण ज्याचा विचार पण करत नाही. एक साधी गोष्ट, आपली पावलं. बघा, मी पूर्ण पाय म्हणतच नाहीये, आपली पावलं फक्त, आपण ज्यांचा कधीच विचार केलेला नाहीये. कधीतरी आपण पायांसाठी म्हणू, ओके, की अरे बापरे किती चालले मी आज, किंवा असं तसं वगैरे, हे ते आपण पायांचा विचार करतो, पण आपण आपल्या पावलांचा कधीच विचार नाही केला. ओके. पायाच्या पावलांच्या बोटाचं एक नख दुखत असेल ना, तर आपण जमिनीवर पाय नाही ठेवू शकत. काही काही लोकांची टाच दुखते माहिती आहे, थोडंसं टाचेमध्ये एक असा छोटासा भाग असतो, तो दुखतो. तो दुखत असेल तर लोकांना अक्षरशः उभं राहायला काय कशाला जमत नाही. बसलेत तरी पण त्याचं ठणका मारत असेल तर सगळं लक्ष तिकडेच जातं. म्हणजे मी अख्ख्या पावलाची पण गोष्ट करत नाहीये. पावलामधली एक टाच आणि टाचेमधला एक छोटासा भाग, किंवा पावलाची बोटांची नखं आणि त्यातलं एक नख जर त्याला काय झालं असेल तर आपल्याला किती त्रास होतो. एवढ्या सूक्ष्म लेवलवर जाऊन कधी आपण विचारच नव्हता केला आपल्या शरीराचा. आता इथे ना एक फक्त पावलांविषयी दिलेलं आहे की ते म्हणतात की तुमच्या पायांचा आणि तुमच्या पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतूक, चलनवलन, म्हणजे जे आपली मुवमेंट आहे, चलनवलन आहे, आपलं कुठे जाणं येणं आहे, याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही तुमच्या पावलांचा किंवा पायाचा कशासाठी उपयोग करता? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तोल साधण्यासाठी. लहान मुलं असं बघा, जेव्हा ते पहिल्यांदा उभं राहत असं, त्याचं उभं राहतं धपकन पडतं, उभं राहिलं जातं धपकन. सगळ्यात पहिली प्रोसेस असते ना ती उभी राहण्यासाठी आणि तोल साधण्यासाठी असते. चालणं तर नंतरचे भाग आहे. आपल्याला पाय म्हटलं की एकच गोष्ट आढळते, काय, मी चालू शकते पायेत म्हणून. अरे पण मी तोल, काही आजार आहेत माहिती आहे, त्याच्यामुळे माणसाला बॅलन्स नाही करता येत, त्यांचा बॅलन्स जात राहतो सारखा. काही मेंदूमधले आजार आहेत किंवा काही पाठीचे आजार आहेत, त्याच्यात त्यांना तोलच साधता येत नाही. मग पायांमुळे मी माझा तोल साधू शकते. ओके. त्याच्यानंतर मी उभी राहू शकते. आपण डायरेक्ट चालण्यावर जातो, पळण्यावर जातो. ओके. तोल साधू शकते, मी उभी राहू शकते. त्याच्यानंतर मी बसू शकते. पावलं नसते तर तुम्ही बसूही शकला नसतात. पाय नसते तर आपण बसू शकलो नसतं. लक्षात घ्या ही गोष्ट. ज्या व्यक्तीचे पाय नाही आहेत तिला बसायला जमत नाही, कारण बसण्यासाठी सुद्धा तुमच्या पायांचा सपोर्ट लागतो, पावलांचा सपोर्ट लागतो. खाली पावलं जमिनीला टेकतात ना, तेव्हा आपला बॅलन्स होतो बसण्यासाठी सुद्धा. मी बसू शकते, मी व्यायाम करू शकते. पावलं नसते तर आपण व्यायाम करू शकलो असतो का? आणि हा कधी विचारच आपल्या डोक्यात येत नाही. म्हणून म्हटलं ना, हळूहळू एक एक गोष्टी सुचत जातील आपल्याला. मी व्यायाम करू शकते, मी नृत्य करू शकते. हाऊ कॅन आय डान्स विदाउट माय लेग्स और विदाउट माय फीट? मी डान्स नाही करू शकले असते कधीच. म्हणजे त्याच्यामुळे मी डान्स पण करू शकते. त्याच्यानंतर मी पायऱ्या चढ उतर करू शकते. बघा, चालणं वेगळं आणि पायरी चढ उतर करणं वेगळं. ओके. कदाचित ना ज्यांच्या पावलांना किंवा पायांना थोडा प्रॉब्लेम असेल तर ते कुबडी घेऊन चालू शकतात, पण त्यांना पायऱ्या नाही चढ उतर करायला जमत लवकर. ओके. आता निकिता मॅडम, कांतीलाल सरांचे गुडघे दुखतात, ते चालतात पण त्यांना पायऱ्या चढ उतर नाही करता येत, माहिती आहे ना. ओके. तर अशा प्रकारे ना पायऱ्या चढ उतर करणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही लोकांना अनुभव असेल की त्यांना चालायला जमतं, पण पायरी चढ उतर करायला लागलं की त्रास होतो. नॉर्मल चालताना गुडघे दुखत नाहीत, पण पायरीवर गेलं की गुडघे दुखतात. ओके. तर मी पायऱ्या चढ उतर करू शकते. त्याच्यानंतर कार चालवू शकते. आता आपण चालवत नसेल की आपल्याकडे नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांच्याकडे आहे किंवा आपल्याला घ्यायची असेल आणि मला चालवायची असेल, माझी इच्छा आहे की मी कार ड्राईव्ह करावं, तर विदाऊट लेग यू कांट ड्राईव्ह युअर कार. ओके. मी कार चालवू शकेन. त्याच्यानंतर ह्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चालू शकते,
ओके, चालणं ही सुद्धा त्याच्यातली एक फार मोठी देणगी आहे, कारण आपण चालू शकतो. खरंच हे खूप मोठं वरदान आहे आपल्याला मिळालेलं, कारण आपण चालू शकतो म्हणून आपली कुणावरही डिपेंडन्सी नाही आहे. आपण दुकानात जाऊ शकतो, आपण घरातल्या घरात फिरू शकतो, आपण गार्डनमध्ये जाऊ शकतो, आपण आपली स्वतःची कामं सगळी स्वतःच्या ह्याच्याने करू शकतो. मी किचनमध्ये जाऊन काम करू शकते. जर माझ्या पावलाने किंवा काही पायांना प्रॉब्लेम असेल तर मी किचनमध्ये काम पण करू नाही शकणार. आपण काम करायचं म्हटलं की फक्त हातांना धन्यवाद देतो. अरे पण ते काम करण्यासाठी पावलं उभी राहायला मदत करतायत ना. म्हणजे मी किचनमध्ये माझं काम करू शकते. ओके, त्याच्यानंतर मी रस्त्यावर चालू शकते, मी समुद्रकिनारी फिरू शकते. कुणाला समुद्रकिनारा बघायला आवडतो. आपण समुद्रकिनारी गेलोय किंवा पाण्यात गेलोय, मी स्विमिंग करू शकते. ओके, तर म्हणजे आपण जर खरंच विचार केला ना की ह्या पायांमुळे मी काय काय करू शकते, आणि एवढे विचार केल्यानंतर बाप रे माझे पाय एवढे काय काय करतात, आणि मग मग तुमच्यामधून त्यांच्यासाठी किती आभार येतील. आपण नुसतं मी पायांमुळे मी चालू शकते म्हटलं आणि त्याचे आभार मानायला गेला ना की तेवढी कृतज्ञता येत नाही. पण जेव्हा एवढ्या गोष्टींचा विचार करतो ना आपण, एका फक्त पायांसाठी किंवा पावलांसाठी, मग तेव्हा त्याच्यानंतर येणारे आभार खूप खूप म्हणजे आतून येऊ शकतात किंवा हे होऊ शकतात. त्याच्यानंतर जर आपण आपल्या हातांचा विचार केला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी हातामध्ये वस्तू धरू शकते, उचलू शकते. मी काहीतरी वस्तू आहे ना मी उचलू शकते. ओके, त्याच्यानंतर मी लिहू शकते. हातांमुळे आपण काय काय करू शकतो, तर मी लिहू शकते, मी खाऊ शकते. हात नसते, बोटं नसती, हे नसतं तर आपण खाल्लं कसं असतं, जेवलो कसे असतो. ओके, आपली किती डिपेंडन्सी आली असती की आपल्याला कुणीतरी भरवावं. ओके, तर हातांमुळे आपण फक्त मी अनेक कामं करू शकते, कॅज्युअली बोलतो, पण मी जेवू शकते. त्याच्यानंतर मी फोन वापरू शकते. माझ्याकडे जर हात नसते तर मी फोन कसा यूज केला असता. मला फोन वापरण्यासाठी सुद्धा हातांची किती गरज आहे. ओके, त्याच्यानंतर आंघोळ करू शकते. बघा, साध्या साध्या गोष्टी बघा तुम्ही, मी बघितले असं काही वेळेला की ॲक्सिडेंटमध्ये जर एखाद्याच्या राईट हँडचा काही प्रॉब्लेम झाला तर त्या व्यक्तीची किती डिपेंडन्सी येते. ती व्यक्ती कुठलीच गोष्ट स्वतःच्या हाताने करू शकत नाही. साधं बाथरूममध्ये जर माझ्या हाताला काही प्रॉब्लेम असेल, मी हात यूज करू शकत नसेल, बाथरूममध्ये मी काय करणार. बघा, काही गोष्टींना ना कोणी मदत करू शकतं. आपल्याला कपडे बिपडे घालायला, चला आपल्या घरात आपली मुलगी असेल, बहीण असेल, आई असेल, मदत करू शकते. पण बाथरूममध्ये आपण काय करणार. ओके, मी कपडे घालू शकते, मी बाथरूममध्ये त्याचा हातांचा यूज करू शकते. त्याच्यानंतर मी गोष्टी उचलून धरू शकते, मी स्वयंपाक करू शकते, मी भांडी घासू शकते, मी पुस्तक वाचायला पुस्तक हातात पकडू शकते. म्हणजे लिमिट नाही आहे. आपण लिहू त्याची. हे मी फक्त जस्ट तुम्हाला 1-2 एक्झाम्पल का सांगितले, कारण की फक्त लक्षात यावं म्हणून. आज आपल्याला आपल्या आरोग्यासाठी आभार मानायचे, आणि आरोग्यामध्ये तुम्ही सुरुवात कुठूनही करा, आयदर डोक्यापासून करा किंवा पायापासून करा. एक एक पाठ घेत ना, आधी पावलं आणि पाय. ओके, त्याच्यानंतर मग जे तुम्हाला सुचतील तसे पोट घ्यायचे. सिक्वेन्सने गेलं तर विसरायचा प्रश्न येणार नाही आहे. ओके, पाठीमध्ये आपलं स्पायनल कॉर्ड, पाठीचा मणका किंवा माकड हाड ज्याला आपण कंप्लीट म्हणतो, आपला कंप्लीट. ओके, आपली पाठ आणि आपलं पाठीचा स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर आपले हात घेताना खांदे आणि हात. ओके, असे जॉईंट घ्यायचे. म्हणजे त्याचं कारण खांद्याचं आपण वेगळं, कारण खांद्याने हात घेतलं, बघा मला हात नसते किंवा खांदे नसते तर मी पर्स घेऊ शकले नसते. म्हणजे नुसते म्हणजे आपल्याला दुखत असतील, पेनफुल असतील, ज्यांना स्पॉन्डिलिटिसचा त्रास आहे त्यांना माहिती त्रास किती होतो ते. म्हणजे इथे कधी कोणाला झाला असेल नसेल मला नाही माहिती. ओके, पण ज्यांना स्पॉन्डिलिटिसचा त्रास असेल ना, तुम्हाला खरंच सांगते, त्यांना ना साधा हातामध्ये चहाचा कप नाही पकडता येत, जर सिव्हिअर पेन असेल तर. म्हणजे त्याच्यासाठी तुमच्या खांद्यांचा सुद्धा सपोर्ट लागतो हातात वस्तू पकडण्यासाठी.
कळलं का? आपल्या नुसत्या हाताने किंवा आपल्या बोटाने आपण वस्तू नाही पकडत, म्हणून मी वस्तू उचलणं म्हटलं. आपण जेव्हा आपल्या कंप्लीट हातांचा विचार करतो ना, त्यावेळेला वस्तू उचलून धरणं. मला जर 5 किलो 10 किलो वजन उचलायचे ते नुसतं माझ्या बोटांमध्ये ताकद नाही आहे तेवढी, ती ताकद मला खांद्यांमधून लावावी लागते. ओके, तर हे माझे दंड, माझे खांदे, त्याच्यामुळे खांदे आणि माझा हात हा कंप्लीट पोर्शन घ्यायचा. मग त्याच्यामुळे तुम्ही वजन उचलणं, ओके, हाताने मेहनतीची कामं करणं किंवा जी तुम्हाला सुचतील त्या पद्धतीची, खांद्यावर काही माझी बॅग घेणं, पर्स घेणं, असं सगळ्या काही गोष्टी. तर असं आज जेव्हा तुम्ही विचार कराल ना की बापरे मी काय काय करू शकते म्हणून, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की माय गुडनेस, की एवढी गोष्टी माझं शरीर करतं आणि खरंच मी आजपर्यंत त्याच्यासाठी कधीही एकदा सुद्धा आभार मानले नाहीत, एकदा सुद्धा नाहीत. ओके, तर आज आपण डीपमध्ये जाऊन ना, ओके, आपल्याला काय करायचं माहिती आहे, ज्या दिवशीचं होमवर्क असेल ना त्या दिवशी एकदम डिटेलमध्ये जाऊन ना ते लिहून काढायचं म्हणजे पावलांसाठी लिहिलं, त्यांचे आभार 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 मानले. ओके, मग हातासाठी, मग हातांचे आभार, एका गोष्टीसाठी कंप्लीट लिहा आणि मग त्यांचे आभार माना. मग जर तुम्ही डोळ्यांसाठी लिहाल तर डोळ्यांसाठी लिहा, त्याचे आभार माना. मग कानासाठी लिहाल तर कानासाठी लिहा, त्याचे आभार माना. ओके, अशा प्रकारे डिटेलमध्ये लिहून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर फक्त रोज ना, फक्त एकदा तुम्ही ज्यावेळेला आपण वरदानांची लिस्ट वाचतो ना, त्याच्यामध्ये जाऊन फक्त मी माझ्या आरोग्यासाठी खूप कृतज्ञ आहे किंवा आभारी आहे, मला इतकी चांगली हेल्थ मिळाली, ओके, मला फार चांगलं शरीर मिळालं, ह्याच्यासाठी मी खूप 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 आभारी आहे, असं सुद्धा आपण करू ना, तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येईल. कारण की इतके डिटेलमध्ये जाऊन आपण केलेलं असेल ना ते एका दिवसामध्ये, की आपल्याला लक्षात येईल की मी माझ्या आरोग्यासाठी म्हणते म्हणजे माझ्या शरीरातला किती प्रत्येक भाग महत्त्वाचा आहे. आज जर तुमच्या शरीराचा कुठलाही भाग पेनफुल होत असेल तर लक्षात घ्या, आपण त्याच्यासाठी आजपर्यंत कृतज्ञता व्यक्त केलेली नाही आहे, म्हणून बिचाऱ्यांनी शेवटी आपले पेशन्स सोडलेले आहेत. ओके, तर इथून पुढे आपल्याला त्यांचे आभार मानायचे. शरीराचा एखादा भाग दुखत असेल ना, तुम्हाला खरंच सांगते हा प्रयोग करून बघा. त्याच्यावरून असा हळुवारपणे हात फिरवा आणि बोला त्याच्याशी. काय झालं, तुला त्रास होतोय? मी खूप त्रास दिला का? माझ्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली का? सॉरी मी माफी मागते तुझी, पण नको ना त्रास करून घेऊ असं स्वतःला. ती एक व्यक्ती आहे, ती एक वस्तू आहे, ती एक वेगळी एक आयडेंटिटी आहे. तुमचा हात ही एक वेगळी आयडेंटिटी आहे. जर तो दुखतोय तर बोला त्याच्याशी, हळुवारपणे हात फिरवा, त्याला असं कुरवाळा. खरंच बघा तिथे फरक पडतो. जसं आपण छोट्या मुलांना बघा, काय लागलं दुखत असलं तर काय आपण नुसतं त्यांना बोलतो, काय झालं बाबू, दुखतंय, असं होतंय, तसं होतंय, जाणार छान होणार. काय आपल्या बोलण्याने काय त्याचं काय आजार, आपण काय औषध पाणी दिलं का त्याला, पण त्यांना बरं वाटतं. मग हे जर दुसऱ्यांच्या बाबतीत होत असेल तर हे आपल्या बाबतीत नाही होणार. पण आपण आपल्या शरीराला कधी तेवढं प्रेम दिलेलंच नाहीये, तेवढं आपण कधी त्याला कुरवाळलेलंच नाहीये, कधी आपण त्याचा तेवढा विचार केलेलाच नाहीये. आता बघा, एखाद्याला काही आजार नसेल, ओके, पण कधीतरी असं होत असेल ना की थकल्यासारखं होतंय सारखं, ओके, बाबा सारखं म्हणतो यार खूप थकल्यासारखं वाटतंय, एनर्जीच जाणवत नाहीये, काही काम करायची इच्छाच होत नाहीये. हा काही आजार नाहीये, पण हे कशाशी रिलेटेड आहे? हे तुमच्या शरीराशीच रिलेटेड आहे ना. तुम्हाला ऊर्जा जाणवते, ही ऊर्जा कोण पुरवतं आपल्याला? हे शरीर पुरवतं. शरीराला एनर्जी लागते. आपण विचार करतो, ओके, आपल्या शरीरामध्ये मेंदू नावाचा एक पार्ट आहे, मन नावाचा एक भाग आहे, त्याचे आपण कधी आभार मानलेत? आज हे मन आपल्याला किती कल्पना सुचवतं. आज आपण जेव्हा स्वप्नांची लिस्ट काढतो, कोण सुचवतं हे सगळं आपल्याला? आपलं मन सुचवतं. चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो. कधीतरी तुम्ही कुठेतरी फिरायला गेला असाल, ते कधीतरी बसले की आठवतं, वाव आपण तिकडे गेलो होतो, किती मस्त होतं ना, असं तसं हे ते क्षण तुम्हाला आनंद मिळवून कोण देतं? तुमचं मन मिळवून देतं. जर आपण भूतकाळातल्या खरंच चांगल्या गोष्टी आठवल्या ना, ओके, पण ते चांगलं आठवणं सुद्धा हे मनाचं काम आहे. तुम्ही त्याला कसं उपयोगात घेता ना, त्याच्यावर ते काम करतं. आपण काय म्हणतो, काय त्या गोष्टी आठवत राहतात, पासमधल्या उगाच त्रास देतात, सगळे काहीतरी नको त्या गोष्टी आठवतात. तुम्ही आठवता त्यांना, ओके, त्याच्यासाठी दुसऱ्या कोणाला दोष नका देऊ. आपण चांगल्या आठवायचा विचार केला तर आपल्याला चांगल्या सुद्धा आठवतील. आठवा कधीतरी आपण आपल्या बहीण भावंडांबरोबर लहानपणी कसं एन्जॉय करायचो, आपण कसं खेळायचो, आपण कसं आपल्या कोण कुठे असेल, ज्या भागात असेल, आपण आपलं बालपण किती छान घालवलं. तुम्ही चांगल्या गोष्टी आठवा ना. कधीतरी कुठला आपल्या आयुष्यातला काळ असेल तो किती जो चांगला आहे तेवढाच आठवा. असेल तुमच्या आयुष्यातला बराचसा भाग असेल पेनफुल, पण जो चांगला आहे ना त्याला आठवा, त्याला एन्जॉय करा. त्यावेळी मी कशी होते, तुम्ही ज्यावेळेस जसे होतात ते तुम्हाला आवडत असेल,
त्यावेळेचे स्वतःला इमॅजिन करा. मी तेव्हा कशी बिनधास्त होते, मी कशी मस्त होते, मी कशी डेअरिंगबाज होते, मी कसं हे होते, मी कशी एन्जॉयफुल राहायचे, मी किती मस्त हसत राहायचे. जो जो तुमच्या आयुष्याचा भाग तुम्हाला आवडत असेल त्याला वारंवार आठवा. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला शरीर एनर्जी देतं, आपल्याला काम करण्यासाठी ताकद देतं. ओके. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या शरीराचे आभार मानायचे. डिटेलमध्ये एकेका बॉडी पार्टसाठी आपण हे करायचे. आणि एक वाक्य लिहून घ्या. ओके. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे वाक्य ना, काही वाक्य मी तुम्हाला देणार आहे. ओके. ते जसं एक येत जाईल ना, तसं त्याला एकेकाला त्या पार्टमध्ये देत जाईन. आणि नंतर मग ही सगळी वाक्य तुम्ही कुठेतरी एका वेगळ्या कशावर तरी लिहून काढायचेत. ही वाक्य दिवसातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा. ओके. ह्याच्यात एखादं वाक्य आरोग्यासाठी असेल, एखादं वाक्य पैशासाठी असेल, एखादं वाक्य अजून कशासाठी असेल. तर ही गोष्ट ना आपल्याला असं दिवसातून 2-3 वेळा जेव्हा जमेल. ओके. पाहिजे तर एखाद्या छोट्या चिठ्ठीवर लिहून तुमच्या पाऊचमध्ये ठेवा. तुम्ही घरात जिथे बसता कंटिन्यू तिथे लावून ठेवा. पण ती वाक्य दिवसातून 2-3 वेळा बोलली गेली पाहिजेत. ह्या 30 दिवसाचा कार्यक्रम संपता अशी सगळी वाक्य तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर ही आपण प्रोसेस करूया की आपण ती लावून ठेवूया आणि ती वारंवार बोलायची. कारण की रोज आपण एवढ्या डीपमध्ये जाऊन हेल्थसाठी नाही करू शकत. एकदा करणं साहजिक आहे. ओके. एक दिवस बसून आपण इतक्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी हे का काढायचं. कारण की एकदा जेव्हा तुम्ही खरंच विचार कराल ना तुमच्या सगळ्या गोष्टींचा, जसं आता मी पायांचं सांगितलं, एवढा विचार केला आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या फक्त शरीरासाठी कराल किंवा ज्या दिवशी खूप चालाल त्या दिवशी नकळत येईल पायांना आभारी आहे मी तुमची. कधी खूप चाललो तर, कधी उभा राहून खूप काम केलं, पाय दुखायला लागले, लगेच येईल आभारी आज तुम्ही मला खूप काम करायला मदत केलीत. ओके. तुमच्याकडून खूप काम करून घेतलं मी. हातांचं आपण एखादं खूप काम झालं, आपण लगेच त्यांच्यासाठी बोलू. हे नंतर नकळत येत जाईल आपल्याकडून. ओके. पण आज आपण काय करायचंय, डिटेलमध्ये आपल्या सगळ्या बॉडी पार्टसाठी जे काम करत आलेत, त्यांच्यामुळे जी कार्य आपण करू शकलो, जी कामं करायला आपल्याला त्यांची मदत झाली, त्या सगळ्यांसाठी ते लिहून काढून त्यांचे आभार मानायचे. ओके. एकदम इन डिटेलमध्ये जाऊन. आणि काल सांगितलेलं ना, हां, आपल्या वरदानांची लिस्ट आहे ना, जर त्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं असेल, पण त्याच्यामध्ये एवढ्या डिटेलमध्ये आलंय का तुमचं बॉडीच्या ईच अँड एव्हरी पार्टसाठी. कारण वरदानांची लिस्ट ना तुम्ही बेसिक गोष्टींची सुद्धा घेतली ना, जसं मला इतकं चांगलं आरोग्य मिळालं, मला खूप चांगली हेल्थ मिळाली, याच्यासाठी मी आभारी आहे. त्याच्यानंतर असं जरी तुम्ही घेतलेत ना, 10, 15, 20 जरी काढलेत तरी चालेल. पण हे जेव्हा डिटेलमध्ये काढायचेत ना, काल काढलेलं डोळ्यांचे आहेत, पाय आहेत, हात आहे, हृदय आहे. मग आता जे राहिले असतील ना, हॅलो, तुम्ही जेवढे काढलेत त्या व्यतिरिक्त जेवढे राहिले असतील ना, आज त्याच्यामध्ये इन्क्लूड ऍड करा. केस राहिले असतील आपले, मन राहिलं असेल, मेंदू राहिला असेल, बघा बरेच राहिले असतील जे आपल्याला आठवत पण मेंदू राहिलाय ना. ओके. तर असे काय राहिले असतील ना, तर आठवण म्हणजे आपल्याला बघा त्यांना आठवले पण नाहीत, त्यांचे आठवण पण नाही आली. नखांचा लिहिलंच का तुम्ही कधी? नखांचा विचार पण नसेल केला. आज लेडीज आहेत ना, नखांमुळे लसूण सोलू शकते, किती मोठी गोष्ट आहे. जेव्हा नखं काढलेली असतात ना, लसूण सोलता येत नाही, तेव्हा लसूण नखं काढलेत, लसूणच सोलता येत नाहीये मला. ओके. किंवा आपल्याला असं काढायचं असेल, कशाचं रॅपर काढायचं असेल, काय करायचं असेल, अरे लेडीज आहोत आपण, विचार करू शकतो की मी नेल पॉलिश लावू शकते नखांमुळे, माझे हात सुंदर दिसतात, बोटं सुंदर दिसतात. त्याच्यामुळे विचार करायला गेलं तर खरंच खूप गोष्टी भेटतात हो, पण आपण त्यांचा विचार नाही करत. ॲक्च्युली आपल्या बोटांना सपोर्ट द्यायचं काम आपली नखं करतात. हा जो पुढचा भाग आहे बोटांचा, ओके, त्यांनी कधी इंजर्ड होऊ नये, पटकन काम करायला आपले हात पटकन पुढे जातात. चालताना आपले पाय जातात, तर कशाची ठोकर लागली, दगडाला कशाला ठेचकायलो, कशाला काय झालं, तर नखं असल्यामुळे ना आपल्या पायांना सपोर्ट मिळतो. तसंच हातात काम करताना आपला पटकन हात पुढे जातो आणि त्याला कशाला लागून त्याला पटकन इजा होऊ नये, कारण की हा जो बोटांचा पुढचा भाग असतो ना, हा प्रचंड मांसल असतो आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी, त्याला कवच म्हणून नखं दिलेली आहेत.
नखांचा एवढा विचार आपण कधी केलाच नव्हता. ओके, तर ही नखं झाली, असे काही काही भाग राहिले असतील, मग त्यांचा डिटेलमध्ये उरलेल्या गोष्टींचा जर तुम्ही काल केलं असेल काही गोष्टींचा तर फार चांगली गोष्ट आहे. पण आज त्याच्यामध्ये जे उरलेले आहेत त्यांचं लिहून काढा. हे एकदा जरी आपण लिहून काढलं ना वहीवर आणि त्यांच्यासाठी मनापासून आभार मानले, ओके, मग ज्या वेळेला तुम्ही शांतपणे बसून फक्त 1 सेकंदासाठी मी माझ्या शरीराची खूप आभारी असं म्हणाल ना, तेव्हा तुमची नजर तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत फक्त शरीरावरून नजर फिरवा, डोळे बंद करून. आणि मग फक्त असं हे करू ना, मी माझ्या शरीरासाठी खूप आभारी आहे. मनातून एकच वाक्य बोला, तर सगळ्या बॉडी पार्ट्सला आभार जातील. हे नंतरचं सांगते, पण हे एवढे आभार कधी येतील माहिती आहे? ज्यावेळेला एवढं डिटेलमध्ये जाऊन एकेकासाठी केलेलं असेल, जेव्हा खरोखर त्यांचं लिहून काढलेलं असेल ना आणि त्यांना मनापासून एवढं बोलू, तेव्हा खरोखर मनापासून ते आभार येतील. आणि म्हणून ही प्रोसेस करायची एकेका गोष्टीसाठी. मी काय म्हटलं, आपल्याला डायरेक्ट मोठ्या मोठ्या गोष्टी पटकन सुचतात. पाय म्हटलं की चालणं सुचतं, हात म्हटलं की काम करणं सुचतं, बाकी आपण डिटेलमध्ये जात नाहीत. तसं शरीर म्हटलं की कान, नाक, डोळे, हात, पाय, झालं आपलं शरीरच संपलं आपल्यासाठी. ओके, पण शरीरातली एक एक गोष्ट घ्या, एक एक गोष्ट, की तिला त्रास होत असेल तर आपलं कसं असेल, ते नसेल तर कसं वाटेल. तुमच्या हाताची बोटं आहेत, ओके, 5 बोटं आहेत, त्याच्यातलं एकच नख नाही आहे, उडून गेलं आहे, तुमचा हात कसा घाण वाटेल. काही लोकांचं झालेलं असतं ना ॲक्सिडेंटमध्ये किंवा कशामध्ये तरी पटकन नख असं उलटून गेले, पायाचं असेल किंवा हाताचं असेल, तर ते किती विचित्र दिसतं. पायाचं असेल तर ठीक आहे, लक्षात येणार नाही, ते शूज घालतील, हे घालतील, अशा प्रकारचे सँडल घालतील की त्याला कव्हर करतील, ओके. पण हाताचं काय, ते तर दिसणारी गोष्ट आहे. मग तेव्हा त्यांना ते कसं ते हात लपवत राहतील, शी माझा हात किती घाण वाटतोय, शी बरोबर नाही वाटत आहे, शी असं वाटतंय. एका गोष्टीमुळे आपल्याला कसं वाटेल. मग ते आज आहेत ना, सगळी नखं आपली चांगली आहेत, शाबूत आहेत, ओके, मानूया ना त्यांचे पण आभार. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आज आपल्याला आरोग्यासाठी करायचे, ओके. तर आज इकडे क्लासला येणार असतील तर बघा कसा तुम्हाला वेळ मिळते, कसं जमते. आता जर जमलंच करायला तर करा, कारण रात्री आपल्याला उशीरच होणार आहे, ओके. तर चलो आपण आता इथे वाइंड अप करूया, कारण मला पण रेडी व्हायचं आहे, ओके, निघायचं आहे. चलो, ओके. काय आहे का, कोणाला काय विचारायचं आहे का? नाही ना, मग चला आजची मीटिंग आपण इथेच वाइंड अप करूया, ओके. भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकॉर्डिंग थांबवा ना.